नमस्कार विद्यार्थी मित्रहो. आज आपण इयत्ता 10वी भाग 1 मधील काही विचारप्रवर्तक प्रश्नांची चर्चा करणार आहोत. विज्ञान भाग 1 मध्ये तुमच्या ज्ञानाला पूरक असे बरेच विचारप्रवर्तक प्रश्न माहिती सदराखाली तुम्हाला दिलेली आहेत, विचारलेली आहेत. त्यासंबंधी आज आपण इथे चर्चा करणार आहोत. विज्ञान भाग 1 चा पहिला प्रकरण गुरुत्वाकर्षण या प्रकरणातील सर्व महत्त्वाचे घटक आपण अभ्यासलेले आहेत. या घटकांवर आधारितच काही प्रश्नांची चर्चा आज इथं आपण करणार आहोत. तर चला तर मग पाहूयात. तुम्हाला या प्रकरणामध्ये माहीत आहे का, तुम्हाला या सदराखाली, या मथळ्याखाली अवकाशातील वजनहीनता या संबंधी माहिती दिलेली आहे. विद्यार्थी मित्र हो, तुम्ही बऱ्याच वेळा पाहिला असेल, अवकाशयानात गेलेले अंतराळवीर तेथे त्या यानातील सर्व वस्तू तरंगताना चित्रविचित्र पद्धतीने तुम्हाला दिसतील. असं का होत असेल? तर याचं उत्तर तुम्हाला या माहितीतून नक्कीच मिळेल. विद्यार्थी मित्र हो, एखाद्या अवकाशयानामध्ये अशी वजनहीनता का दिसून येते? तर त्याचे एकमेव कारण आहे, तुम्हाला माहीत असल्याप्रमाणे जसजसं आपण पृथ्वीपासून दूर दूर जातो तसतसं जीचं मूल्य म्हणजे गुरुत्वीय त्वरणाचं मूल्य हे कमी कमी होत जातं. अवकाशयानामध्ये ज्या कक्षेमध्ये तो पृथ्वीभोवती फिरत असतो तेव्हा तो मुक्त पतनामध्ये असतो. मग तिथं गुरुत्वीय बल किती असेल? तर तिथं पूर्णतः शून्य झालेलं नसतं, हे लक्षात घ्या. पूर्णतः शून्य झालेलं नसतं, तर ते फक्त 11% कमी झालेलं असतं. त्यामुळं तेथील अवकाशयानातील वस्तूंची किंवा व्यक्तींचं वजन तुम्हाला कमी झाल्यामुळं ते तरंगताना दिसतील. त्यानंतर आपण पाहणार आहोत, माहीत आहे का तुम्हाला, यामधील एक माहिती तुम्हाला इथं आहे, गुरुत्वीय लहरी ज्याला आपण म्हटलं जातं ग्रॅव्हिटेशनल वेव्ज. विद्यार्थी मित्र हो, जसं एखादं दगड आपण पाण्यात टाकलं की पाण्याच्या पृष्ठभागावर तरंग निर्मिती होते, लहरी निर्मिती होते. सेम त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूच्या खगोलीय वस्तूसुद्धा काही प्रकारचे विद्युत चुंबकीय तरंग हे सोडत असतात. त्यामध्ये काही प्रकारच्या लहरींची नावं इथं दिलेली आहेत. गॅमा किरण, क्ष किरण, अतिनील किरणं, अवरक्त किरणं, सूक्ष्म तरंग, रेडिओ तरंग, चुंबकीय तरंगाचेच हे सगळे प्रकार तुम्हाला खगोलीय वस्तूपासून बाहेर पडताना येतील. मग याच प्रकारचा गुरुत्वीय लहरी ह्या लहरी सुद्धा खगोलीय वस्तूंपासून हे बाहेर पडत असतात. याचा शोध पहिल्यांदा आइन्स्टाईन यांनी 1916 मध्ये लावला. या लहरी खूप क्षीण असल्याने त्यांना शोधणं खूप कठीण होतं. खगोलीय वस्तूंपासून उत्सर्जित झालेल्या गुरुत्वीय लहरींना शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी अतिशय संवेदनशील उपकरणे विकसित केली आहेत. त्यामध्ये एक उपकरण आहे, ते म्हणजे लिगो. लिगो हे उपकरण, ज्याचं लॉंग फॉर्म आहे लेझर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी. 2016 मध्ये आइन्स्टाईनच्या भाकिताबरोबर 100 वर्षांनंतर या खगोलीय स्रोतापासून येणाऱ्या गुरुत्वीय लहरींचा शोध लावला गेलेला आहे. या शोधात भारतीय शास्त्रज्ञांचं लक्षणीय योगदान आहे, विसरून चालणार नाही. अशा या गुरुत्वीय लहरी आणि त्यासंबंधी कार्य करणारं लिगो हे संवेदनशील उपकरण, याची माहिती तुम्हाला इथं दिली गेलेली आहे. त्यानंतर पुढचा घटक बघूयात. तुम्हाला उपक्रमसाठी, प्रोजेक्ट वर्कसाठी भूगोल विषयातील पाठ्यपुस्तकामधून भरती ओहोटी विषयीची माहिती मिळवा. सहलीला समुद्रकिनारी गेल्यावर एकाच ठिकाणी भरती ओहोटीचं निरीक्षण करा, छायाचित्रे काढा व त्यांचे प्रदर्शन भरा. असा एक सुंदर प्रोजेक्ट तुम्हाला इथं दिलेला आहे. अवश्य विद्यार्थ्यांनी या प्रोजेक्टचा आनंद घ्यावा.
भूगोल विषयामध्ये भरती ओहोटीची चित्र असतात. तुम्ही कुठे सहलीला गेलात तर नक्कीच इथं भरती ओहोटीचं निरीक्षण तुम्हाला करायला मिळेल. त्याचं छायाचित्रे काढून तुम्ही त्याचं प्रोजेक्ट पूर्ण करू शकता. त्यानंतर पुढचा घटक आहे, तुम्हाला याच प्रकरणामध्ये जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर करून तुम्ही काय प्रोजेक्ट करू शकता का यासंबंधी एक प्रोजेक्ट तुम्हाला इथं दिलेला आहे. विविध ग्रहांच्या गुरुत्वीय बलासंदर्भातील सादरीकरणाचा संग्रह करा, असा एक प्रोजेक्ट तुम्हाला दिलेला आहे. खूप सुंदर असा प्रोजेक्ट आहे. तुम्हाला विद्यार्थी मित्र माहिती आहे, प्रत्येक ग्रहाचं गुरुत्वीय बल हे वेगवेगळं असतं. मग यासंबंधी तुम्ही माहिती घ्या, त्यासंबंधीचे प्रेझेंटेशनसाठी लागणारे काही माहिती संग्रहित करा आणि त्याचं सादरीकरण करा. खूप चांगला प्रोजेक्ट इथं होऊ शकेल. त्यानंतर जरा डोके चालवा या मथळ्याखाली सुद्धा बरेच प्रश्न विद्यार्थ्यांना विचार करण्याला प्रवृत्त करणारे प्रश्न विचारले गेलेले आहेत. नक्कीच या प्रश्नांचं आवर्जून तुम्ही उहापोह करणं गरजेचं आहे. यामुळे तुमच्या ज्ञानात तर भर पडणारच आहे, परंतु परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला ते उपयुक्त ठरणार आहेत. तर चला पहिला प्रश्न बघूयात. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंच गेल्यास तुमचे वजन स्थिर राहील का? तर याचं उत्तर विचार करूयात आपण. तुम्हाला माहिती आहे, आपण शिकलेलो आहेत, पृथ्वीपासून जसजसं आपण उंच जाऊ तसतसं उंची वाढल्यामुळं गुरुत्वीय त्वरणाची किंमत म्हणजे जीची किंमत ही कमी कमी होत जाते. मग जीचं मूल्य जर कमी होत असेल तर वजन हे सुद्धा कमी होत जाणार आहे, स्थिर राहणार नाही. कारण वजन हे गुरुत्वीय त्वरणावरच अवलंबून असते, हे आपण पाहिलेलं आहे. म्हणून जसजसं तुम्ही उंच जाल तसतसं तुमचं वजन हे थोडंसं कमी कमी होत जाईल. प्रश्न दुसरा असा विचारलेला आहे, समजा तुम्ही एका उंच शिडीवर उभे आहात. पृथ्वीच्या केंद्रापासून तुमचं अंतर हे 2 r असल्यास तुमचं वजन किती असेल? खूप छान प्रश्न विचारलेला आहे. यासाठी थोडंसं आपल्याला आकडेमोड पाहावी लागेल. आकडेमोड पाहण्यासाठी अंतर 2r झालेलं आहे. तुम्हाला माहिती आहे, एखाद्या आपण G/m² या सूत्रांनी काढतो. जीची किंमत वरून आपण वजन काढू शकतो mg या सूत्राने. मग इथं काय झालेलं आहे पहा, या r ची किंमत आता आपल्याला काय घ्यावी लागणार आहे, 2r. मी 2r घेतलं तर ह्याचा वर्ग झाल्यामुळे तो किती झाला, 4r². परंतु हे जर आपण बघितलं, g आणि हे r² आणि हे m ही किंमत पुन्हा gच आहे. म्हणून आपल्याला असं मिळेल, आकडेमोड तुम्ही करून पाहू शकता, 1/4g ही उंचीवर असताना, जी उंची असं लिहिलं समजा, म्हणजे जसं तुम्ही 2r या उंचीवर गेलात किंवा अंतरावर गेलात तर गुरुत्वीय त्वरण हे 1/4 होईल, म्हणजे 1/4 होईल. म्हणून तुमचं नक्कीच वजन सुद्धा काय होणार आहे, तिथं 1/4 होईल, 1/4 भाग तुमचं वजन तिथं दिसून येईल. म्हणून 2r अंतर झाल्यास तुमचं वजन किती असेल, तर तुमच्या आता मूळ वजनाच्या 1/4 वजन तुमचं असू शकेल. सूत्रामध्ये किमती ठेवल्यावर तुमच्या लक्षात येईल. त्यासाठीची आकडेमोड केलेली तुमच्या लक्षात आलेली आहे. त्यानंतर आपण पुढच्या भागाकडे जाऊयात. पुढचा भाग तुम्हाला दिलेला आहे. माहित आहे का तुम्हाला या सदराखाली खूप सुंदर माहिती इथं दिलेली आहे. तुम्हाला माहिती, वस्तूवर भरती ओहोटी ही स्थिती तुम्हाला सर्वांना माहीत आहे. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढलेली असेल तर त्या अवस्थेला आपण भरती म्हणतो, आणि समुद्राच्या पाण्याची पातळी ही कमी झालेली असेल तर त्याला आपण ओहोटी म्हणतो. मग हे असं का होतं? भरती आणि ओहोटी म्हणजे पाण्याची पातळी जास्त होणं, पाण्याची पातळी कमी होणं,
हे का होतं याची माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे. तर समुद्राच्या पाण्याची पातळी दिवसातून नियमित कालावधीने 2 वेळा वाढत जाते आणि कमी होत जाते, हे लक्षात घ्या. आणि वेगवेगळ्या स्थानावर त्यांची भरती ओहोटीचा वेळ सुद्धा वेगवेगळा असतो. आणि हे का होतं, भरती ओहोटी का होते, तर चंद्राच्या गुरुत्वीय आकर्षणामुळे. पृथ्वीच्या ज्या भागासमोर चंद्र जवळ आलेला आहे त्या ठिकाणी पाणी तिथं खेचलं जातं. खेचलं गेल्यामुळे तिथं फुगवटा तयार होतो. आकृतीत तुम्हाला पाहायला मिळेल. फुगवट्याच्या अवस्थेलाच आपण म्हणतो भरती. आणि त्याच्या बरोबर 90 अंशाच्या ठिकाणी वरच्या बाजूला दिसतंय, ज्या ठिकाणी पाण्याची पातळी ही ओढली गेलेली आहे, म्हणजे खालावलेली आहे, ती अवस्था म्हणजे ओहोटी. तर अशी भरती आणि ओहोटी एकाच वेळी 90 अंशाच्या कोनामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्यांच्या वेळा ह्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या असतात. हे कशामुळं होतं, तर तुमच्या लक्षात आलेले चंद्राच्या गुरुत्वीय आकर्षण बलामुळं हे भरती ओहोटी ही सुंदर घटना तुम्हाला आपल्या पृथ्वीवर पाहायला मिळते. त्यानंतर आपण पुढच्या भागावर जाऊयात. विद्यार्थी मित्र हो, आपण वजन आणि वस्तुमान ही संकल्पना पाहिलेली आहे. वजन W, वस्तुमान M. वस्तुमान म्हणजे एखाद्या वस्तूतील द्रव्यसंचय आणि वजन म्हणजे एखाद्या वस्तूवर कार्य करणारं गुरुत्वीय बल. त्याची एककासंबंधी चर्चा केलेली आहे. मग बोलीभाषेत आपण वजन या शब्दाचा वापर वजन ऐवजी वस्तुमान असं करणं गरजेचं आहे. समजा राजीवचं वजन दिलेलं आहे. राजीवचं वजन किती आहे म्हणतो आपण, 25 kg आहे. पण ॲक्च्युली आपण सांगत असताना त्याचं काय सांगत असतो, तर ते वस्तुमान सांगत असतो. जर त्याचं वजन जर सांगायचं झालं तर आपल्याला या सूत्राचा वापर करावा लागेल. त्याचं वस्तुमान आहे 75 किलो आणि 9.8 म्हणजे गुरुत्व त्वरणाने गुणा म्हणजे 750 न्यूटन हे त्याचं काय होईल, वजन होईल. कारण वजन हे न्यूटन या एककामध्ये मोजलं जातं. म्हणून तुमच्या वस्तुमानाला 9.8 ने गुणा त्या वस्तूचं किंवा तुमचं वजन, मगच आपल्याला मिळू शकतं. या संबंधी इथं माहिती दिलेली आहे. आपण बोलीभाषेमध्ये वापरतो वस्तुमान, वजन हा शब्द, पण ॲक्च्युली ते आपण मोजत असतो वस्तुमान. त्यानंतर पुढचा घटक आहे विचार करा. या सदराखाली एक प्रश्न विचारलेला आहे. पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण नसते तर काय झाले असते. खूप गंमत झाली असती. कुठलीही वस्तू पृथ्वीशी निगडीत राहिलीच नसती, ती तरंगत हवेत राहिली असती. मग गुरुत्वाकर्षण शक्तीचा भाग तर तुम्हाला माहितीच आहे. प्रत्येक वस्तू ही तरंगत राहिली असती, त्याचं उत्तर मिळेल. दुसरा प्रश्न असा आहे, जी चे मूल्य दुप्पट असते तर काय झाले असते. आता विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला पुन्हा इथं थोडंसं आकडेमोड करून पाहायला येईल. GM छेद R वर्ग. इथं जीचं मूल्य किती आहे म्हणलात, दुप्पट. दुप्पट केलात तर गुरुत्वीय त्वरणाची किंमत सुद्धा ही दुप्पट होणार आहे. कारण G आणि या G मध्ये गुरुत्वीय त्वरण आणि गुरुत्वीय स्थिरांकामध्ये समानुपातीचीच क्रिया आहे. गुरुत्वीय स्थिरांक वाढवलं की गुरुत्वीय त्वरणाची किंमत सुद्धा वाढणार आहे. काय झाले असते तर तुमच्या हे लक्षात येईल. त्यानंतर जरा डोके चालवा या सदराखाली एक प्रश्न विचारलेला आहे. न्यूटनच्या सिद्धांताप्रमाणे प्रत्येक वस्तू प्रत्येक इतर वस्तूला आकर्षित करते. म्हणजे पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे खेचतं, तसंच सफरचंदही पृथ्वीला तेवढ्याच बलाने स्वतःकडे खेचते. मग सफरचंद पृथ्वीवर का पडते आणि पृथ्वी सफरचंदाकडे का सरकत नाही. हा खूप छान प्रश्न इथं विचारलेला आहे. तुम्हाला माहित झालंय की पृथ्वी सफरचंदाला ओढून घेते, मग तसं सफरचंदही याला ओढून घेत असेल का, हे तुम्हाला इथं विचारलेलं आहे. तर ह्याचं उत्तर आहे का सरकत नाही. का सरकत नाही, तर पृथ्वीचं वस्तुमान हे खूप आहे. सफरचंदाच्या वस्तुमानाच्या तुलनेने याचं वस्तुमान
जास्त असल्यानं याच्याजवळ त्यामुळे त्याच्यामधलं आकर्षण बल, ओढून घेण्याचं आकर्षण बल हे जास्त असल्याने तो सहजपणे सफरचंदाला आकर्षित करून घेऊ शकतो. तेच सफरचंदाकडून तशी क्रिया होणार नाही. कारण आकर्षण बल हे वस्तुमानावर अवलंबून असतं, हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर पुढचा घटक आहे जरा डोके चालवा या सदराखालीच. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंच गेल्यास तुमचं वजन स्थिर राहील का? तर तुमचं वजन स्थिर राहणार नाही. आपण मगाशी चर्चा केलेली आहे. तोच प्रश्न इथं आलेला आहे. 2 आर असल्यास वजन किती होईल याही प्रश्नाचं उत्तर आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर जरा डोके चालवा मध्ये अजून एक माहिती तुम्हाला इथं विचारलेली आहे. सिद्ध करा की SI एकक प्रणालीत जी चे एकक न्यूटन मीटर वर्ग पर kg वर्ग आहे. जी चे मूल्य सर्वप्रथम कोणी शोध लावला तर कॅव्हेंडिश या शास्त्रज्ञाने लावलाय. SI प्रणालीत ते 6.673 गुणिले 10 की जी चं मूल्य हे न्यूटन मीटर वर्ग पर kg वर्ग आहे. कसं पहा, तुम्ही आकर्षण बलाचं सूत्र पाहिलेलं आहात. आकर्षण बल F G, दोन वस्तू आपण M1 M2 घेतलेल्या होत्या, छेद त्या दोघातलं अंतर d वर्ग, दोन वस्तूमधील अंतर d वर्ग. त्याप्रमाणे F कडे आपण जर पक्षांतर केलं तर लक्षात येईल F गुणिले d वर्ग छेद M1 M2 हे छेदाला जातील. राहिला इथं फक्त G. तर याच्यावरून बलाचं एकक आहे न्यूटन, अंतराचं एकक आहे मीटर, हा वर्ग असल्यामुळे छेद M1 म्हणजे वस्तुमान kg गुणिले अजून एकदा वस्तुमान आहे kg. म्हणून याचं रूपांतर कसं होईल पहा, न्यूटन मीटर वर्ग छेद kg गुणिले kgचा वर्ग. या पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळेल. सूत्र लक्षात आलं असेल. त्या सूत्रामध्ये किमती ठेवा, त्याप्रमाणे तुम्हाला जीच्या या एककाचं किंमत तुम्हाला इथं मिळेल. न्यूटन मीटर वर्ग पर kg वर्ग. त्यानंतर या सर्व विचार प्रवर्तक करणारे प्रश्नांची उत्तरं तुम्ही इथं पाहिलेलं आहात. त्याविषयी नक्कीच आपल्या वहीमध्ये नोंदी ठेवा आणि त्याचा जास्तीत जास्त आपल्या ज्ञानामध्ये भर करून घेण्यासाठी उपयुक्त करून घ्या अशी आशा मी इथं बाळगते आणि आपली रजा घेते. धन्यवाद. अशी बाळगा.